कोकणातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील नेटवर्कसाठी नव्यानं सर्वेक्षण केलं जाणार आहे। आधारित कृती आराखडा सादर करा, मंत्री आशिष शेलार यांनी बैठकीमध्ये हे निर्देश दिले। अनेक गावांमध्ये मोबाईल रेंज नसल्याची समस्या आहे आणि त्या दृष्टीने आता प्रयत्न केले जाणार आहेत। या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी योगेश बांडागळे यांच्याकडून। योगेश, नक्कीच रिद्धी मॅडम, अत्यंत महत्त्वाचा असा हा कोकणातील सध्याचा प्रश्न आहे। चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत शेखर निकम, त्यांनी या संदर्भात मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर ही मंत्रालयात बैठक झाली आणि आशिष शेलार यांनी प्रशासनाला किंवा बीएसएनएलला त्याच्या सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या गावामध्ये मोबाईलचं नेटवर्क नाही आहे त्या ठिकाणी नेटवर्क कशा सर्वे करा आणि सर्वे करून त्या पद्धतीने ज्या ज्या भागात टॉवर उभारण्याची गरज असेल तिकडे टॉवर उभारा अशी मंत्री आशिष शेलार यांनी सूचना केलेली आहे। आपण बघितलं की शासनाच्या सर्व ज्या योजना आहेत, मग अगदी पीएम किसान योजना असेल किंवा लाडकी बहीण योजनेचे अगदी केवायसी असेल ते अगदी स्वजनगणना असेल, या सगळ्या आपण जर योजना बघितल्या किंवा शासकीय कामकाज बघितलं तर ते सध्या मोबाईलच्या नेटवर्क शिवाय होणं अवघड आहे। आणि या पार्श्वभूमीवर कोकणातली आपण जर परिस्थिती बघितली तर कोकणात बराचसा भाग हा डोंगराळ आहे आणि त्यामध्ये नेटवर्क नाहीये आणि इंटरनेटचा अभाव आहे। आपण बघितलं तर कोकणात अनेक ठिकाणी टॉवर आहेत परंतु त्याचं अपग्रेडेशन झालेलं नाही आणि मुख्य करून चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी विनंती केलेली आहे मंत्री आशिष शेलार यांना की जी 4G ची सुविधा आहे ती 5G मध्ये कन्वर्ट करा अशी मुख्य मागणी केलेली आहे रिद्धी मॅडम। जी निश्चित। योगेश, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले रहा।